नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी करावी. मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळ्याची योग्य जागा स्थानांतर करून पावित्र्य जपावे. टिळक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची नव्याने इमारत बांधून तेथे सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, जिमची व्यवस्था करावी. सावेडी येथील सामाजिक न्याय भवन इमारतीचे संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार बांधावे. प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम अंतर्गत पिंपळगाव मार्गे येथील महानगरपालिकेच्या जागेत विपश्यना केंद्र, मेडिटेशन केंद्र 10 एकर जागेत उभारावे. अशा विविध मागण्यांसाठी समाजभूषण पुरस्कार प्राप्त अशोक गायकवाड आणि ज्येष्ठ नेते विजय भांबळ अहिल्यानगर महापालिकेसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. प्राध्यापक निवृत्ती आरू, विनोद भिंगारदेवे, चंद्रकांत ठोंबे, कॉम्रेड आनंद लोखंडे, प्राध्यापक भीमराव पगार, सुजित घंगाळे, यशवंत भांबळ, देविदास धीवर, उत्तम साठे, अजिंक्य भांबळ, नितीन कसबेकर, सुनील पाडळे, संतोष गाडवे, बाबासाहेब आव्हाड, वीर सोनवणे, दीपक काळोखे, राजू ससाने यांसह आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे शहरामध्ये उभारावेत. याच्याकरता आज आम्ही महानगरपालिकेच्या समोर कार्यकर्त्यांच्या समवेत प्राणांतिक उपोषणाला बसलेलो आहे. खरं म्हणजे ऐतिहासिक समाजसुधारक महापुरुषांचे पुतळे हे शहरामध्ये बसणं आणि त्या अनुषंगानं एक समतेचा, एक बंधुत्वाचा संदेश या निमित्तानं देणं गरजेचं आहे. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्केट यार्ड चौकामध्ये पूर्णाकृती पुतळा बसवण्याच्या दृष्टीनं चौथऱ्याचं बांधकाम झालेलं आहे. ते चौथऱ्याचं बांधकाम झालं असून देखील गेले 6 महिने त्यामध्ये पुतळा काही त्या ठिकाणी स्थापित केला गेला नाही, हे वास्तव आहे. आम्ही महानगरपालिका प्रशासनाला आणि या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनाही विनंती केली की यामध्ये आता विलंब होत चाललेला आहे आणि या विलंबामुळे कार्यकर्त्यांमध्ये, समाजामध्ये एक नाराजीची भावना पसरत चाललेली आहे. त्यामुळं या पुतळ्याला तातडीनं या ठिकाणी ज्या ठिकाणी नियोजित आहे त्या ठिकाणी तो स्थापित करावा आणि स्थापित करून महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः नगर जिल्ह्यातल्या आंबेडकरी जनतेला एक विश्वास द्यावा, अशा पद्धतीची विनंती आपण या ठिकाणी महापालिका आयुक्त यांना केलेली आहे. दुसरी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी सध्या अर्धाकृती पुतळा बाबासाहेबांचा आहे त्या मार्केट यार्ड चौकात, त्याचं स्थलांतर करताना ते योग्य ठिकाणी स्थलांतर करावं, त्या पुतळ्याचं पावित्र्य राखावं, ही आमची या निमित्तानं दुसरी मागणी आहे. तिसरी मागणीच्या संदर्भामध्ये आपण हे बघितलेलं आहे की नगर शहरामध्ये टिळक रोड येथे बाबासाहेब आंबेडकरांची स्मारकाची इमारत आहे. ती अतिशय जीर्ण अवस्थेमध्ये उभी आहे. महानगरपालिकेकडे आणि शासनाचे अनेक निधी उपलब्ध आहेत, तर त्या जमिनीत त्या वास्तूचं निर्लेखन करून ती वास्तू पाडून नवीन वास्तू उभी करावी आणि ती उभी करत असताना अभ्यासिकेची सोय असेल, ग्रंथालयाची सोय असेल, या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं त्या दृष्टीने एखादा हॉल बांधणं, त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. MPSCचे UPSCचे क्लासेस त्या ठिकाणी चालावेत, अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. म्हणून ती वास्तू जमीनदोस्त करून नव्यानं ती इमारत बांधावी, ही मागणी या निमित्तानं आपण आजच्या आम्ही या उपोषणाच्या निमित्तानं केलेली आहे. आपण दुसरं बघितलं तर सावेडीला एक सामाजिक न्याय भवन ही शासनाची इमारत आहे, परंतु त्या इमारतीला संरक्षक भिंत, ते संरक्षक भिंत नाही, त्याचबरोबर त्याला प्रवेशद्वार नाही, केवळ ती इमारत उभी केलेली आहे आणि त्याच्यामुळे तिथे येणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या करता ती गैरसोय होती. मुली येतात, अनेक अपंग मुलं येतात, तिथे कुठलीही म्हणजे त्याला संरक्षण नसल्यामुळे अनेक गैरप्रकार घडतात. वेगवेगळे दारुडे रात्री त्या ठिकाणी आपण रिकाम्या बाटल्या पाहायला मिळतात. त्याच्यानंतर तिथे अनेक अनैतिक धंदे देखील तिथे चालू आहेत, कारण संध्याकाळी 6 नंतर तिथे कोणी नसतं. म्हणून त्या ठिकाणी त्याला संरक्षक भिंत बांधून त्याला गेट बांधावे.
आणि गेट बांधल्यानंतर त्याचं संरक्षण करावं अशी एक मागणी आहे. आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची दुसरी आहे की पंतप्रधान याच्यामध्ये जनविकास कार्यक्रम हा केंद्र सरकारचा आहे. अल्पसंख्याक विभाग भारत सरकार याच अल्पसंख्याक विभाग भारत सरकारच्या मार्फत ज्या अल्पसंख्याक लोक आहेत, विशेषतः बौद्ध लोक आहेत, त्या बौद्ध धर्मियांच्या करता मोठ्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यामध्ये मेडिटेशन हॉल असेल, जिम असेल, ग्रंथालय असेल, विविध जी सामाजिक उपक्रमाने किंवा सामाजिक सोयीसाठी जे गोष्टी करायच्या आहेत त्या त्याच्यामध्ये अंतर्भाव आहेत. या संबंधामध्ये मी माननीय जिल्हाधिकारी असतील, माननीय समाज कल्याण अधिकारी असतील, या सगळ्यांशी या संबंधामध्ये चर्चा केलेली आहे. आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे मागणी केली की आपण राज्य सरकारला, केंद्र सरकारला या संबंधीचा प्रस्ताव पाठवा. आणि पिंपळगाव माळवी इथे 150 एकर जमीन ही महानगरपालिकेच्या मालकीची आहे. एक चांगलं सुंदर ठिकाण आहे. त्या ठिकाणी एक ध्यानधारणा करणं, विपश्यना सेंटर तिथं सुरू जर आपण केलं तर शहरातील लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये ध्यानधारणा करणं, विपश्यना करणं सोपं होणार आहे. या ज्या प्रमुख मागण्या आहेत, या प्रमुख मागण्या आपण माननीय आयुक्त साहेबांच्याकडे, माननीय जिल्हाधिकारी साहेब, या सर्व यंत्रणेला, माननीय आमदार साहेब यांना सगळ्यांना दिलेल्या आहेत. आणि त्याची पूर्तता न झाल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी बेमुदत उपोषणाचा हा मार्ग स्वीकारलेला आहे. आणि या उपोषणाचा जोपर्यंत पुतळा उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, हे आपल्या मार्फत आम्ही सगळ्या आंबेडकरी जनतेला आणि जिल्ह्यातल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.